नमस्कार, मी रवी कुमार. 85 आवाज चॅनल मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. शेअर मार्केट मधून पैसे कसे कमवायचे? गुंतवणुकीचे 5 सुवर्ण नियम. आपल्या पैशांनी आपल्यासाठी काम केलं पाहिजे असं तुम्हालाही वाटतं का? नोकरी किंवा व्यवसाय करून आपण पैसे तर कमवतो, पण ते पैसे बँकेत ठेवून महागाईच्या काळात वाढू शकत नाही. म्हणूनच आजकाल प्रत्येक जण शेअर मार्केट, म्युच्युअल फंड याकडे वळत आहे. पण थोडं थांबा. शेअर मार्केट जितकं फायदेशीर आहे तितकंच ते जोखीमचंही आहे. बरेच लोक इथे येतात, एका रात्रीत श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतात आणि नुकसान करून घेतात. असं तुमच्यासोबत होऊ नये म्हणून आजचा व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे 5 सुवर्ण नियम सोप्या मराठीत समजून घेणार आहोत. पण पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी आणि महत्वाची सूचना. हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक माहितीसाठी आहे. मी कोणत्याही SEBI रजिस्टर रिसर्च अनालिसिस किंवा सल्लागार नाही. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा विचार नक्की घ्या. कारण शेअर्स बाजारातील गुंतवणूक ही बाजारपेठेच्या जोखीमच्या अधीन असते. चला तर मग सुरू करूया. नियम नंबर 1, स्वतःची समज वाढवा. गोकमपट्टी नको, अभ्यास करा. मित्रांनो, पहिला आणि सर्वात महत्वाचा नियम म्हणजे टिप, संस्कृतीपासून लांब राहा. बरेच लोक काय करतात, टेलिग्राम ग्रुप, व्हॉट्सअप आणि मित्राने सांगितले म्हणून कोणत्याही शेअर डोळे झाकून खरेदी करतात. याला गुंतवणूक म्हणत नाही, याला जुगार म्हणतात. शेअर मार्केटमध्ये पैसे कमवायचे असतील तर तुम्हालाही कंपनीचा अभ्यास करावा लागेल. कंपनी काय काम करते, तिचा नफा वाढतो का, कंपनीवर कर्ज किती आहे, या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. जेव्हा तुम्ही एखादी कंपनीचा शेअर घेता तेव्हा तुम्ही त्या व्यवसायाचे छोटेसे भागीदारी बनता. त्यामुळे भागीदारी अशाच व्यवसायात करा जो भविष्यात वाढणार आहे. नियम नंबर 2, फालतू पैशांनी सुरुवात करा. नियम, कर्ज काढून गुंतवणूक करू नका. दुसरा नियम अतिशय महत्वाचा आहे. कधीही कर्ज काढून किंवा घर खर्चाचे पैसे शेअर मार्केटमध्ये लावू नका. गुंतवणूक नेहमी अशा पैशांनी करा जे पैसे जर उद्या मार्केट खाली आलं आणि अडकले तरी तुमच्या दैनंदिन आयुष्यावर काहीही फरक पडणार नाही. सुरुवातीला तुमच्याकडे 500 रुपये असतील तरी चालेल. आजकाल SIP च्या माध्यमातून तुम्ही दरमहा 500 रुपयाचीही सुरुवात करू शकता. आधी लहान रकमेतून मार्केटचा मूड समजून घ्या, मग मोठी गुंतवणूक करा. नियम नंबर 3, सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवू नका. तुम्ही एक इंग्रजीत म्हण ऐकली असेल, डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. जर टोपली पडली तर सगळे अंडे फुटतील. शेअर मार्केटमध्येही तेच लागू होतं. तुमचे सर्व पैसे एकाच कंपनीत किंवा एकाच सेक्टरमध्ये, उदाहरणार्थ फक्त डाटा किंवा फक्त बँक शेअर्समध्ये लावू नका. तुमचे पैसे वेगवेगळ्या क्षेत्रातील चांगल्या कंपन्यांमध्ये विभागा, जसे की IT, फार्मा, बँकिंग आणि FMCG. यामुळे काय होईल, जर एखादे क्षेत्र मंदीत असेल तर दुसरे क्षेत्र तुमच्या पोर्टफोलिओला सांभाळून घेईल आणि तुमचे मोठे नुकसान होणार नाही. नियम नंबर 4, संयम हाच खरा राजा. मित्रांनो, शेअर मार्केटला 20-20 मॅच नाही, 20-20 मॅच नाही. हा टेस्ट क्रिकेट आहे. इथे एका दिवसात कोणी करोडपती होत नाही. वॉरेन बफे, जे जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार आहेत, ते म्हणतात शेअर बाजार हे अशा लोकांकडून पैसे काढून घेण्याचे साधन आहे ज्यांच्याकडे संयम नाही, आणि ते पैसे अशा लोकांना देते ज्यांच्याकडे संयम आहे. तुम्ही चांगल्या कंपनीत पैसे लावले असतील तर मार्केटच्या रोजच्या चढ उताराला घाबरू नका. 5 ते 10 वर्षाचा दृष्टिकोन ठेवा. चक्रवाढ व्याजाची ताकद तुमच्या पैशाला मल्टिप्लाय करेल. नियम नंबर 5, भावनांवर नियंत्रण ठेवा. 5वा नियम आहे स्वतःच्या भावनांवर ताबा मिळवणे. मार्केटमध्ये 2च भावना चालतात, भीती आणि हाव.
जेव्हा मार्केट खूप बरं जातं तेव्हा लोकांना वाटतं की आता अजून वर जाईल आणि महाग शेअर्स खरेदी करतात आणि जेव्हा मार्केट क्रॅश होतं तेव्हा घाबरून लॉसमध्ये शेअर्स विकून बाहेर पडतात. तुम्हाला याच्या उलट करायचं आहे. जेव्हा सगळे लोक घाबरलेले असतात तेव्हा चांगल्या कंपन्यांचे शेअर्स स्वस्त मिळत असतात. ती खरेदीची योग्य वेळ असते. तर मित्रांनो, हे होते गुंतवणुकीचे 5 सुवर्ण नियम. लक्षात ठेवा, शेअर मार्केटमधून पैसे कमवणे कठीण नाही, पण त्यासाठी शिस्त आणि ज्ञानाची गरज असते. घाई गडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. सर्व कागदपत्रे आणि कंपनीची माहिती काळजीपूर्वक वाचा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करता का? आणि तुमचा आवडता शेअर कोणता आहे? हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी. नमस्कार.